इथे अजूनसुद्धा बरंच काहीतरी वेगळं काम होणार आहे बहुतेक, असा माझा अंदाज आहे. कारण इथे आहे ना व्हाईट पट्ट्या मारल्या गेल्या अशा दोन, म्हणजे ब्रिज कदाचित अर्धा एक भाग होईल, इथनं वाहतूक सुरू राहील, मग पुन्हा अर्धा होईल, असं काहीतरी करतील. कारण त्याकरता पहिले या ब्रिजवरनं वाहतूक सुरू होणं खूप गरजेचं आहे. आमने इंटरनेट या बाजूला समृद्धी महामार्गावर जाण्याकरता जो मार्ग आहे तो इकडे, ही टेकडी वडपे टेकडी ज्याला म्हटलं ते, हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. मुंबई नाशिक महामार्ग, वडपेची टेकडी. मी योगी आत्माराम बावले. आज तुम्हाला वडपेची टेकडीचं जे ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम कुठे अडकलं आहे, ते ब्रिज केव्हा सुरू होऊ शकतो या संदर्भात एक छोटी माहिती द्यायला आलो. तर आपल्याला विचारणं आलं होतं की हा ब्रिज तर रेडी आहे, परंतु त्याचं काम का थांबलेलं आहे. तर आज आपण बघूयात, ब्रिजवर जाऊन पाहूयात काय आहे ते. आणि मुख्य म्हणजे वडपेच्या टेकडीचा जो ब्रिज आहे त्याला अजून एक समांतर ब्रिज बांधला जाणार होता, त्याचा देखील काय अजून अपडेट नाही आहे. पण तरीसुद्धा ॲक्च्युली आज 4 दिवसांत कामावर चाललो या रस्त्याने. तर त्याच्या अगोदर एकदा मी एक अपडेट घेतला होता, त्या अनुषंगाने मला जी माहिती भेटली ती मी सांगतो तुम्हाला आता. तर बघा इथे जो रस्ता आहे ना खूप रुंद केलेला आहे. कारण ह्याच्या गाड्या आत्ताच्या बाजूने ज्या उतरणी जातात, जुना मुंबई नाशिक महामार्गाचा जो पहिला रूट येतो तो रूट कदाचित बंद होईल. गाड्या ज्या आहेत त्या सरळ या मार्गावरून येतील आणि या ब्रिजवरून खाली उतरतील. आता राहिला प्रश्न की मग या ज्या मार्ग डायरेक्ट नाशिकला जातील ते वरतून जातील, परंतु ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ज्या गाड्या त्या कशा जातील, हा एक मोठा प्रश्न राहिला. तर त्याचे देखील मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही पाहू शकता ब्रिज एकदम तयार झालेला आहे, ब्रिजवरती पूर्ण डांबरीकरण देखील झालेलं आहे. तर इथून पुढे आहे ना या रस्त्याला डांबरीकरणाच्या पुढे आहे ना उतरण दिली जाणार आहे. तर आपण पाहूयात, ते देखील दाखवतो मी तुम्हाला. आज हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो इथून अकलवली शिरसाट विरार इकडून येणारा मार्ग आहे, त्यांना देखील कुठेतरी पुढे ऑप्शन दिला जाणार आहे. आणि जसं की मी म्हटलं, या ज्या गाड्या येतील ज्यांना इकडे जायचे समृद्धी महामार्गावर, त्यांच्यासाठी आहे ना याच मार्गावरनं जाणे त्यांनासुद्धा, हा जो काम चालू आहे इथनं. आणि पुढे जाऊन एक त्यांना वळण दिला जाणार आहे. म्हणजे या ब्रिजवरनं उतरून सर्व गाड्या ब्रिजवर जातील. ज्यांना नाशिकला जायचे सरळ आपल्या जुन्या मार्गाने ते देखील जातील, ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ते सुद्धा याच मार्गावरनं जातील. जे समृद्धी जायचे ते पुढे जाऊन सुमित लॉजिस्टिक्स किंवा त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे वळण घेतील आणि येऊन जो जुना मार्ग आहे त्या मार्गाने जातील. बाकीचे नाशिकला ते सरळ जातील. आणि जेव्हा ही पूर्ण प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर या ब्रिजला जो समांतर ब्रिज बांधला जाणार आहे याच्या बाजूलाच तो ब्रिज, त्या ब्रिजचं काम मग नंतर सुरू होईल. कारण ते ब्रिजचं काम सुरू होण्याकरता ही जी वाहतूक आहे ही पूर्णपणे एकदम व्यवस्थित सुरू होणे खूप गरजेचं आहे, खूप जरुरी आहे. अशी माहिती मला काही दिवसांपूर्वी इथे जे सुपरवायझर होते त्यांच्याकडनं मी घेतलेली. त्यानंतर मी इथे व्हिडिओ बनवायला आलो ना, कारण 4 दिवस झाले मी घरी होतो तब्येत डाऊन असल्या कारणाने. आणि साधारणतः 4-5 दिवसांनी मी इथे कामावर आलो, इथे चाललेलो आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. इथे अजूनसुद्धा बरंच काहीतरी वेगळं काम होणार आहे बहुतेक, असा माझा अंदाज आहे. कारण इथे आहे ना व्हाईट पट्ट्या मारल्या गेल्या अशा दोन, म्हणजे ब्रिज कदाचित अर्धा एक भाग होईल, इथनं वाहतूक सुरू राहील, मग पुन्हा अर्धा होईल, असं काहीतरी करतील. कारण त्याकरता पहिले या ब्रिजवरनं वाहतूक सुरू होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला अजून पुढे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. आमने इंटरनेट या बाजूला समृद्धी महामार्गावर जाण्याकरता जो मार्ग आहे तो इकडे, ही टेकडी वडपे टेकडी ज्याला म्हटलं ते, हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. हा सरळ या ब्रिजच्या घालून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पास होणार आहे, जो आपल्याला बदलापूर पनवेलला घेऊन जाणार आहे. ॲक्च्युली पनवेलपर्यंत जाणे कठीण आहे, का मोरबे इथे काम थांबलेलं आहे. मोरबे इथनं पुन्हा एक 14 किलोमीटर नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे, जो कळंबोलीला कनेक्ट असेल. आणि तुम्ही पाहू शकता आत्ताच्या घडीला जे वाहने जातात ठाणे मुंबईहून येऊन जे या मार्गाने येतात, या मार्गाने आल्यावर ही जी वळण आहे या वळणाने समृद्धी महामार्गाकडे जातात. परंतु जसं हा ब्रिजचं काम तयार होईल, हा ब्रिज पूर्ण तयार होईल, याची उतरण जी पुढे राहणार आहे सलग सर्व गाड्या येतील. रस्ता पण तयार झाला आहे तिथे पुढे, मग मला वाटतं हा रस्ता उतरून बाजूने जातील. बघा तिथे कंटेनर्स वगैरे उभे. तो रस्ता जो रुंद करायला घेतला बाजूला, तो डायरेक्ट आपल्याला साईधारा इंटरचेंजला कनेक्ट होणार. साईधारा इंटरचेंजची जी कनेक्टिव्हिटी आहे ती इथनं सुरू होणार आहे. ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या बाजूने रस्ता रुंद करत घेतला आहे, तो डायरेक्ट साईधारा इंटरचेंजला कनेक्ट होणार.
जसे साईदारा इंटरचेंज तयार होईल तसे पूर्ण वाहतूक जी आताच्याकडे येणार आहे ती पूर्ण तिथनं फिरून इथे कुकचे इंटरचेंज जवळ उतरते आणि तिथून पुढे नागपूरच्या दिशेने जातील. पाहूयात पुढे जसे जे काम होईल तसे मी तुम्हाला अपडेट देत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.